ठीक आहे, टेस्ट करून सांग कशी झाली. छान झाले. फ्लेवर येतो ना? हो, कलिंगडचा फ्लेवर होते. खा मग आता. मला का नाही द्या. मिल्क पावडर. आता ही माझ्याकडे इथं व्हिपिंग क्रीम आहे. तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता, नाही तर कंडेन्स मिल्क टाकू शकता. मी व्हिपिंग क्रीम टाकलीत म्हणून थोडंसं दूध टाकते. तुम्ही फ्रेश क्रीम टाकत असाल तर दूध टाकायची गरज नाही आहे. साखर. यात जर एक पण बी नसेल तर तुम्हाला गाळायची गरज नाही आहे. क्रीम आता आपल्याला सेट करायची, त्यासाठी मी इथे कलिंगडच्याच रिंग कट करून घेतल्यात. तुम्ही डायरेक्ट टीनमध्ये सेट केली तरी चालेल. मस्तपैकी कलिंगडमधल्या तुम्ही बिया काय खात नाही, पण या आईस्क्रीमवरच्या मगजच्या बिया तुम्ही खाऊ शकता आणि त्या खायला एक नंबर लागतात आईस्क्रीमसोबत. मी जरूर ट्राय करा. आईस्क्रीम सेट झाल्यावरती कट करून दाखवते तुम्हाला मी. बघू शकता खूप छान, खूप टेस्टी अशी आईस्क्रीम झाली होती आणि त्यामध्ये कलिंगडचा फ्लेवरसुद्धा येतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ही आईस्क्रीम जरूर ट्राय करा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खाऊ घाला.